सकाळ सकाळ टी व्हीवर बातमी पाहिली. राम मंदिराच्या दक्षिणापेटीतील घोटाळा उघडकीस आला. राम मंदिराच्या दानपेटीमध्ये घोटाळा. मला हे बातमी वाचून आश्चर्य वाटलं नाही मला, तर मला हसू आलं की बाबा दानपेटीतील राम मंदिराच्या दक्षिणापेटीमध्ये घोटाळा. हेच का भाजपवाल्याचं रामराज्य? ज्या रामाच्या जीवावर तुम्ही मोठे झाले, सत्ता मिळवली, त्या भाजपच्या सत्ता काळामध्ये राम मंदिराच्या दानपेटीमध्ये घोटाळा, राम मंदिराच्या दक्षिणापेटीमध्ये घोटाळा, दक्षिणेमध्ये घोटाळा. अरे हेच का तुमचं रामराज्य? आणि दुसरं असं की ज्याला स्वतःच्या मंदिरातील दानपेटी सांभाळता आली नाही, तो राम देश काय सांभाळणार भाऊ? ज्या रामाला स्वतःच्या मंदिरातील दानपेटी सांभाळता नाही आली, तो राम देश काय सांभाळणार आहे? तरी सुद्धा रामराज्याच्या तुम्ही गोष्टी करता. हेच का तुमचं रामराज्य? हे रामराज्य ज्या रामाला स्वतःच्या मंदिरातील दानपेटी सांभाळता आली नाही, ज्याने कोणी ते दानपेटीमध्ये घोटाळा केला, ते तुमच्या रामाच्या मूर्तीच्या समोरच ना. त्याला स्वतःच्या घरातील मंदिरातील दानपेटी सांभाळता आली नाही, तो राम देश काय सांभाळणार आहे? आणि तरीसुद्धा तुम्ही म्हणताय आम्हाला रामराज्य आणायचं आहे. तरीसुद्धा भाजपचे अंधभक्त जय श्रीरामच्या घोषणा, नारा लावतात, घोषणा देतात. अरे या देशाला रामराज्याची गरज नसून या देशाला भीमराज्याची गरज आहे. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराची गरज आहे. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेल्या भारतीय संविधानाच्या नुसार लोकशाहीची अंमलबजावणी करण्याची गरज आहे. तरीसुद्धा हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित असणारं लोकराज्य निर्माण होईल. ते लोकराज्य निर्माण करणाऱ्या भीमाच्या विचाराची गरज आहे, रामराज्याची गरज नाही. खरं तर देव जात आणि धर्म हाच सगळ्यात मोठा महाघोटाळा आहे. देव धर्म आणि जातीचा महाघोटाळा करून ब्राह्मणांनी या देशाला, बहुजनाला लुटलं, हा इतिहास आहे. आणि त्यांनी मंदिरातील दानपेटी लुटली, त्याच्यात घोटाळा करणं, याच्यात फार मोठं काही आश्चर्य नाही. त्याची लुटमार रोजच होते, पण आज तो घोटाळा उघडकीस आला, एवढंच आहे त्याच्यामध्ये. बरं, राम मंदिरातील दानपेटी जो घोटाळा झालेला आहे, तो दक्षिणापेटीतील जो घोटाळा झालेला आहे, तो कोण बहुजन समाज असणार नाही, त्याच्यात कोण बाहेरचे असणार नाही. ते राम मंदिराची जे ट्रस्ट आहे त्याच्यात कोणी मराठा असणार आहे, राजपूत असणार नाही, ओबीसी असणार आहे, कुठलाच बहुजन असणार नाही, तर सारे ब्राह्मणच आहेत. राम मंदिराची लढाई आम्ही लढली, पण राम मंदिर बांधल्यानंतर त्याचे ट्रस्टचे सगळे ट्रस्ट हे ब्राह्मण आहेत आणि पुजारी सुद्धा ब्राह्मण. म्हणून राम मंदिरातला तो दानपेटीमध्ये, दक्षिणापेटीमध्ये जो घोटाळा झालेला आहे, तो ब्राह्मणाशिवाय कोणी केला असेल? उघड आहे. कोण ब्राह्मणाशिवाय ते दानपेटीतला घोटाळा दुसरा कोणी केला असेल? आणि म्हणून एवढी हिंमत तर कशी झाली? तुम्ही रामाच्या घरात चोरी केली, राम मंदिराच्या दानपेटी दक्षिणापेटीमध्ये घोटाळा करण्याची हिंमत कशी झाली? आणि ते रामाच्या समोर झाली. त्याला रामाची भीती नाही वाटली. आणि रामानं तर ती घोटाळा करताना या भ्रष्टाचारवाल्याला शिक्षा का दिली नाही? म्हणजे स्वतःच्या मंदिरातला दानपेटी सांभाळता येणार, तरीसुद्धा अंधभक्त, भाजपचे अंधभक्त जय श्रीरामचे नारे लावतात. ना खाऊंगा ना खाणे दूंगा असे म्हणणारे नरेंद्र मोदी साहेब कधी नाही मिळलं आणि गाठ गिळलं, असे तुमच्या मोदी सरकारच्या 12 वर्षाच्या काळातील अवस्था झालेली आहे. अरे एवढं खाल्लं तुम्ही, गाटा गिळलं, पण ज्याच्या जीवावर तुम्ही मोठे झाला, ज्या रामाच्या जीवावर भाजप पक्ष वाढला, ज्या रामाच्या जीवावर भाजप सत्तेवर आला, त्या रामाच्या मंदिरातील दानपेटी तर राहायला पाहिजे होती. दानपेटी सुद्धा तुम्ही सोडली नाही.
रामाच्या घरामध्ये चोरी करायला तुम्ही मागं पुढं पाहिली नाही. रामाच्या मंदिरातील दान पेटीमध्ये घोटाळा, दक्षिणा पेटीमध्ये घोटाळा करायला सुद्धा तुम्ही मागं पुढं काढला पाहिलं नाही. मोदी सरकारच्या ह्या काळातील राम मंदिराची दान पेटी आणि दक्षिणा पेटी सुद्धा सुरक्षित नाही आणि तुम्ही देश सुरक्षित करण्याच्या भाषा वाटता. हेच का तुमचं रामराज्य?